नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट कीर्ती. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि अशा धक्कादायक प्रकाराबद्दल बोलणार आहोत, जो भारतात आपल्या प्रत्येकासोबत अनेक लोकांच्या बाबतीत घडत आहे. मित्रांनो, कल्पना करा की तुम्ही जिवंत आहात, तुम्ही तुमच्या आयुष्यातली रेग्युलर कामे करत आहात, परंतु एक दिवस अचानक तुम्हाला असं समजतं की सरकारी कागदावर तुम्ही मृत घोषित दाखवले गेले आहात. आणि इतकंच नाही तर तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा देखील बदललेला असतो. म्युटेशन एंट्री म्हणजेच फेरफार नोंद देखील झालेली असते आणि जमीन दुसऱ्याच्या नावावर जाऊन विकली सुद्धा गेलेली असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना जिवंत असताना मृत घोषित केलं असेल, तर तुम्ही नेमकी कोणती लीगल ॲक्शन घेणं गरजेचं आहे, कुठे तक्रार करणं गरजेचं आहे, किंवा कोणते डॉक्युमेंट्स तुम्ही गोळा केले पाहिजेत, कोर्टात कोणती केस दाखल केली पाहिजे आणि ही जमीन जी आहे, जी विकली गेली आहे, ती परत कशी मिळवली पाहिजे. मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया की जिवंत माणूस मृत घोषित म्हणजे नेमकं काय. खूप वेळा असं होतं की काही लोक एखाद्या व्यक्तीचं बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करतात. ते प्रमाणपत्र सरकारी रेकॉर्डमध्ये दाखल केले जाते आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद केली जाते. मग त्या नोंदीचा फायदा घेऊन जमीन, घर, वारसा, बँक खाते किंवा इतर संपत्तीवर हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये सर्वात जास्त टार्गेट केलं जातं ते म्हणजे जमीनधारक शेतकरी, वृद्ध व्यक्ती किंवा जे लोक गावाबाहेर नोकरी किंवा कामानिमित्त गेलेले असतात ते लोक. कारण अशा लोकांचे त्यांच्या प्रॉपर्टीकडे फार कमी लक्ष असते आणि या प्रॉपर्टीवर येणे जाणे देखील कमी असते. याचा फायदा असे फसवणूक करणारे लोक घेतात. मित्रांनो, हा जो फ्रॉड आहे किंवा ही जी फसवणूक आहे ती नक्की कशी होते. हा फ्रॉड किंवा फसवणूक ही एकदम एका दिवसात होत नाही. यामध्ये एक स्टेप बाय स्टेप प्रक्रिया असते. त्यातला पहिला टप्पा असतो ते म्हणजे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करणे. दुसरा टप्पा असतो तो म्हणजे त्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे वारसा नोंद दाखल केली जाते. तिसरा टप्पा म्हणजे म्युटेशन एंट्री, फेरफार नोंद करून 7/12वर नाव लावले जाते. आणि चौथा टप्पा म्हणजे जमीन विकली जाते किंवा तारण ठेवली जाते. अनेक वेळा या प्रक्रियेत काही सरकारी कर्मचारी किंवा स्थानिक दलाल सुद्धा सहभागी असतात. आणि एकदा 7/12वर नाव बदललं की अनेक लोकांना वाटतं की आता झालं, आता जमीन ही आपल्या हातातून कायमची गेली. परंतु हे पूर्ण सत्य नाही बरं का. कारण 7/12 उतारा हा फक्त रिव्हेन्यू रेकॉर्ड असतो. त्यामुळे 7/12 उतार्यावर जरी समजा एखाद्या वेळेस तुमचं नाव बदलून दुसऱ्या व्यक्तीचं नाव आलं असेल, तरी सुद्धा कायद्याने तुम्हाला तुमचा हक्क नक्की सिद्ध करता येतो. त्यामुळे जर 7/12 उतार्यावर जर फेरफार चुकीने झाला असेल, तर तुम्ही हा फेरफार नक्की रद्द करून घेऊ शकता. तुम्ही मृत घोषित झाला आहात हे तुम्हाला आता कसं कळेल? बऱ्याच वेळा लोकांना हे खूप उशिरा समजतं, कारण मृत घोषित झाल्याची माहिती ही डायरेक्ट आपल्याला काही येत नाही. तुमच्या घराला एखादी नोटीस येईलच असं नाही, परंतु काही संकेत मात्र त्याचे आपल्याला मिळत असतात. त्याकडे आपण दुर्लक्ष केले नाही पाहिजे. जसं की तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा हा अचानक बदलला जातो. आपल्या नावाची जी म्युटेशन एंट्री असते, फेरफार नोंद असते, ती वेगळ्या नावाने झालेली असते. किंवा तुमच्या जमिनीवर दुसऱ्या व्यक्तीचाच ताबा असतो किंवा तो व्यक्ती ताबा घेण्याचा प्रयत्न करतो आणि ती जमीन डायरेक्ट विकली गेल्याची माहिती आपल्याला मिळते. आता सांगितल्याप्रमाणे कोणत्याही पॉईंटबद्दल तुम्हाला जर शंका आली, तर तुम्ही लगेच तुमचा 7/12 उतारा तपासा आणि यानंतर मी जे पुढे काही स्टेप्स सांगणार आहे, प्रक्रिया सांगणार आहे, त्या तुम्ही फॉलो करा. त्यातली सर्वात महत्त्वाची आणि पहिली स्टेप असते ते म्हणजे तुम्ही ताबडतोब कागदपत्रांची सर्टिफाईड कॉपीज मिळवा. म्युटेशन एंट्रीची सर्टिफाईड कॉपी घ्या, 7/12 उतार्याची प्रत घ्या, वारसा नोंदीची प्रत घ्या आणि सेल डीड किंवा खरेदी खत झालं असेल तर त्याची सर्टिफाईड कॉपी देखील तुम्ही तुमच्याकडे घेऊन ठेवा. आणि हे सर्व कागदपत्रे एकदा तुम्ही मिळवले आणि न्यायालयात ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही जमा केली, तर तुमची केस मजबूत होईल आणि निर्णय नक्की तुमच्या बाजूने लागेल. दुसरी स्टेप तुम्ही नक्की काय केली पाहिजे, तर ती म्हणजे तुम्ही FIR दाखल केली पाहिजे. ही जी आहे ती एक फसवणूक आहे, फ्रॉड आहे. हा एक सिव्हिल डिस्प्यूट नाही आणि म्हणून या प्रकरणात तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल केली पाहिजे. कारण मृत्यू प्रमाणपत्र बनावट बनवणे, खोट्या सह्या करणे, सरकारी रेकॉर्ड बदलणे आणि सेलडीड करून जमीन फसवणुकीने विकणे सर्व एक फौजदारी गुन्हे आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला त्या FIR मध्ये स्पष्ट लिहायचं आहे की मी जिवंत आहे, पण मला फसवणुकीने मृत घोषित करण्यात आलेलं आहे. माझ्या नावाने खोटं मृत्यू प्रमाणपत्र तयार केलेलं आहे. माझ्या जमिनीची फेरफार नोंद जी झाली आहे ती सुद्धा बेकायदेशीर आहे आणि त्या जमिनीचा व्यवहार देखील बेकायदेशीर आहे. आणि जर या सर्वामध्ये तुम्ही FIR दाखल करताना पोलिसांकडून ही FIR दाखल करून घेतली जात नसेल, तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट देऊ शकता किंवा न्यायालयात डायरेक्ट तक्रार दाखल करू शकता. आता यानंतरची तिसरी स्टेप आहे ती म्हणजे तुमची जी मृत्यू नोंद करण्यात आलेली आहे ती नोंद रद्द करण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. जी मृत्यूची नोंद तुमची ज्या कार्यालयात झालेली आहे त्या कार्यालयातच तुम्हाला ती नोंद रद्द करण्यासाठीचा अर्ज करायचा आहे. आता बऱ्याच वेळा ही जी नोंद आहे ती ग्रामपंचायतीमध्ये असते किंवा नगरपालिकेत असते किंवा तहसील कार्यालयात असते. यापैकी जिथे ती नोंद झालेली आहे त्या कार्यालयात जाऊन तुम्हाला एक अर्ज द्यायचा आहे आणि त्या अर्जामध्ये तुम्हाला हे नमूद करायचे आहे की मी जिवंत आहे. माझ्या नावाची जी नोंद केलेली आहे ती मृत्यू नोंद ही चुकीची आहे, ती रद्द करण्यात यावी.
या अर्जासोबत तुम्हाला तुम्ही जिवंत असल्याचे पुरावे नक्की जोडावे लागतील, ज्यामध्ये तुमचा आधार कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, पॅन कार्ड असेल, त्याचबरोबर बँक व्यवहार जे तुम्ही केलेले आहेत स्वतः ते बँक व्यवहारशी रिलेटेड सर्व कागदपत्रे असतील, त्यानंतर तुमचं मोबाईल बिल असेल, हॉस्पिटल रेकॉर्ड असेल आणि साक्षीदारांचे जबाब. यानंतर ही कागदपत्रे जमा केली की त्या अर्जावर महसूल अधिकारी किंवा जे सक्षम अधिकारी असतील ते चौकशी करतात, इन्व्हेस्टिगेट करतात आणि त्यानंतर नोंद रद्द करण्याचा योग्य तो आदेश या कागदपत्रांच्या आधारावर दिला जातो. चौथी स्टेप आहे ती म्हणजे म्युटेशन एंट्री, फेरफार नोंद रद्द करणे. मृत्यू नोंद रद्द झाली तरी तुमचे काम पूर्ण होत नाही, कारण जमीन ही म्युटेशनद्वारे, फेरफाराद्वारे दुसऱ्याच्या नावावर गेलेली असते. त्यासाठी तुम्हाला तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे फेरफार नोंद रद्द करण्यासाठी अर्ज किंवा अपील करावे लागते. आता या अर्जात देखील तुम्हाला हे सांगावे लागते की ही फेरफार नोंद ही फसवणुकीवर आधारित आहे, फेरफार बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे ती रद्द करण्यात यावी. ते मृत्यू प्रमाणपत्र बनावट असल्याचे पुरावे आणि FIRची कॉपी जर तुम्ही अटॅच केली, जमा केली तर तुमच्यासाठी हे देखील अत्यंत महत्त्वाचे ठरेल. व्हिडिओमध्ये आपण पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघूया, तो म्हणजे अशा फसवणुकीने मृत्यू प्रमाणपत्र खोटं बनवलं आणि त्यानंतर एक फसवणुकीद्वारे बनावट खरेदी खत करून जर तुमची जमीन विकली गेली असेल तर अशा वेळी तुम्ही काय करायचं. तर समजा अशा परिस्थितीत तुमची जमीन विकली गेली असेल तर तुम्हाला केवळ तहसील कार्यालयात अर्ज करून ती जमीन परत मिळवता येत नाही, कारण खरेदी खत हा एक लीगल डॉक्युमेंट आहे, कायदेशीर कागदपत्र आहे. तो कॅन्सल किंवा रद्द करण्याचा अधिकार हा फक्त न्यायालयाला असतो आणि त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला दिवाणी कोर्टामध्ये, दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा दाखल करावा लागतो. या दाव्यामध्ये तुम्हाला मागणी करावी लागते की मी ह्या जमिनीचा खरा मालक आहे, माझ्या मृत्यूची जी नोंद आहे ती खोटी आणि फसवणूक पद्धतीने केलेली आहे. त्याचबरोबर फेरफार नोंद हा देखील एक फ्रॉड आहे, फसवणूक आहे आणि याच सर्व फसवणुकीवर आधारित जे खरेदी खत केलेले आहे ते देखील एक मोठी फसवणूक आणि फ्रॉड आहे आणि त्यामुळे हे खरेदी खत रद्द करण्यात यावे आणि जमीन ही परत माझ्या नावावर देण्यात यावी अशी मागणी तुम्हाला या दाव्यात करावी लागेल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कोर्टात केस दाखल करता तेव्हा पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती म्हणजे तात्काळ स्टे ऑर्डर किंवा इंजंक्शन ऑर्डर घेतली पाहिजे, कारण स्टे ऑर्डर जर तुम्हाला मिळाली नाही तर जो आरोपी आहे तो पुढे जाऊन ही जमीन कोणालाही विकू शकतो किंवा त्या जमिनीवर बांधकाम करू शकतो किंवा ती जमीन तारण ठेवून त्यावर कर्ज देखील घेऊ शकतो. आणि म्हणूनच तुम्हाला न्यायालयात केस दाखल केल्यानंतर तातडीने न्यायालयाला ही विनंती करायची आहे की माझ्या जमिनीवर पुढील कोणताही व्यवहार होऊ नये, त्यासाठी स्टे ऑर्डर देण्यात यावी. आणि जर ही ऑर्डर तुम्ही घेतली तर भविष्याच्या दृष्टीने आणि तुमच्या केसच्या दृष्टीने हे एक सर्वात मोठं आणि संरक्षक पाऊल तुमच्या जमिनीसाठी ठरेल. या सर्व प्रक्रियेसाठी न्यायालयामध्ये कोणते पुरावे महत्त्वाचे असतात, तर एक म्हणजे तुमचा आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, त्याचबरोबर तुमची बँक ट्रान्झॅक्शन जी काही हिस्ट्री असेल ती सर्व हिस्ट्रीशी रिलेटेड कागदपत्रे, तुमच्या नोकरीचे पुरावे, तुमच्या हॉस्पिटलचे कागद, ते बिलाचे कागद, तुमच्या प्रवासाचे पुरावे, तुमचे जुने 7/12 उतारे, म्युटेशन एंट्री म्हणजे फेरफार नोंदीची सर्टिफाईड कॉपी, मृत्यू प्रमाणपत्राची कॉपी, सेलडीड म्हणजेच खरेदी खताची सर्टिफाईड कॉपी. आणि या सर्व डॉक्युमेंटवरून न्यायालयाला हे स्पष्ट कळून येतं की तुम्ही एक जिवंत व्यक्ती आहात, तुमचा मृत्यू झालेला नाही आणि या सर्व कागदपत्रांच्या आधारे कायदेशीररित्या न्यायालय तुमच्या बाजूने निर्णय नक्की देऊ शकतो. या सर्व फसवणुकीमध्ये समजा सरकारी कर्मचारी सामील असतील तर काय करायचे. अनेक प्रकरणांमध्ये तलाठी, ग्रामसेवक किंवा काही कर्मचारी सहभागी असतात. आता जर तुम्हाला असा संशय आला की या सरकारी कर्मचाऱ्यांपैकी कोणीतरी यामध्ये सामील आहे तर तुम्ही जेव्हा FIR दाखल करता त्यामध्ये त्यांचे स्पष्ट नाव तुम्ही नमूद करायचे आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार देऊन तुम्ही डिपार्टमेंटल एन्क्वायरीची मागणी करू शकता. जर या चौकशीत अधिकारी दोषी आढळला त्याला नोकरीवरून काढून टाकले जाते आणि त्याचबरोबर क्रिमिनल केस, फौजदारी केस सुद्धा दाखल केली जाते आणि त्या केसच्या तरतुदीनुसार त्याला शिक्षा देखील होऊ शकते. या सर्व प्रक्रियेमध्ये तुमची जमीन परत तुम्हाला मिळवण्यासाठी किती वेळ लागतो, या प्रश्नाचं उत्तर हे प्रत्येक केसच्या परिस्थितीवर अवलंबून असते. आता महसूल कार्यालयात जर मृत्यू नोंद किंवा फेरफार नोंद रद्द होण्यासाठी काही महिने लागू शकतात, पण जर समजा जमीन विकली गेली असेल तर काय होतं की कोर्टात तुम्हाला दिवाणी दावा दाखल करावा लागतो आणि या दिवाणी दाव्यासाठी तुम्हाला अनेक वर्षे लागू शकतात. आणि म्हणूनच मी तुम्हाला वर स्पष्ट सांगितले आहे की तुम्ही दिवाणी दावा दाखल केल्यानंतर सर्वात पहिली स्टेज म्हणजे तुम्ही स्टे ऑर्डर घ्या, म्हणजे जेणेकरून जर केसला विलंब लागला, केस सुनावणीसाठी जर खूप विलंब लागला तर ही स्टे ऑर्डर असल्यामुळे तुमची जमीन ही सुरक्षित राहील. मी ही जी सर्व प्रक्रिया सांगितली ती सर्व प्रक्रिया ही फसवणूक झाल्यानंतर जी होती, पण समजा ही फसवणूक होऊच
नाही यासाठी आपल्यासारख्या सामान्य नागरिकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे की तुमचा 7/12 उतारा हा तुम्ही दर 3 महिन्यांनी तपासला पाहिजे. तुमच्या जमिनीवर फेरफार नोंद झाली आहे का ते तुम्ही बघितले पाहिजे. तुमच्या नावावर कोणतीही नोटीस जर आली तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या जमिनीची जी मूळ कागदपत्रे असतील ती सुरक्षित ठेवा. त्याचबरोबर खरेदी खत आणि 7/12 उताऱ्याच्या सर्व सर्टिफाईड कॉपी तुम्ही तुमच्याजवळ जपून ठेवा आणि शक्य असेल तर आपल्या जमिनीच्या सर्व व्यवहारांवर नियमित लक्ष ठेवा. ही छोटीशी काळजी जरी तुम्ही घेतली तर तुम्हाला भविष्यात होणाऱ्या मोठ्या फ्रॉडपासून आणि फसवणुकीपासून ही काळजी तुम्हाला नक्की वाचू शकते. या सर्व प्रकरणामध्ये ही काळजी घेऊन सुद्धा आपल्या सर्वसामान्य नागरिकांकडून एक मोठी चूक होते आणि ती मोठी चूक कुठली तर आपण ही सर्व फसवणूक किंवा फ्रॉड आपल्याला समजला तरी आपण खूप उशिरा त्यावर ॲक्शन घेतो. आपण फक्त विचार करत राहतो की आपण काय करू, हे करता येईल का, किंवा समजा जर सामंजस्याने किंवा थोड्या दिवसात सगळं ठीक होईल किंवा गावात बसून हा वाद मिटवू शकतो का, पंचायत करून हा वाद सोडवू शकतो का, असा विचार करण्यात आपण वेळ घालवतो. परंतु मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा की प्रॉपर्टी फ्रॉड, मालमत्ता फसवणूकमध्ये जर वेळ गेला तर तुमची जमीन ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे जाते आणि तुमची जी केस आहे ती अजूनच कॉम्प्लिकेटेड होते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ॲडव्होकेट कीर्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.